मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग. देवांशी बघा फटाके फोडायसाठी चालला. फटाके दाखव, फटाके दाखव. बघा फटाके घेऊन फटाके फोडायला जायचं. देवांशीला त्रास देत आहे बाई. चप्पल घाल मला घाल चप्पल मला पैसे घेते ना याले विक ना मी कुठे जाऊ माझ घर काय गावावरून आधी बघा ते आता तिथे ताट दिलं, ताट नाही पाहिजे, डायरेक्ट गारणीच पाहिजे. जेवण करताय पियाले आवाज दे बाई. ए कापू चोर, ते नाही रे पियाले आवाज दे. एक गोष्ट सांगतो. माझी आई मगाशी दुकानामध्ये गेली होती पोहे आणण्यासाठी चाळवाले. तर ते आणल्यानंतर आईने काढले, त्याच्यामध्ये नाही का बारीक बारीक अड्या निघल्या. तर मी आता कपडे धुवायला जाताना मी त्या आबाजीला म्हणलं, दुकानदार आबाजीला, की पोह्यामध्ये अड्या निघल्या. तर त्यांनी बघितलं, त्यानंतर नाही का आत्ता त्यांनी 15 रुपयाचे पोहे मला आणून दिले. बघा आज पण लोक एवढे चांगले आहे की आपण एखादी वस्तू खराब निघली तर त्यांनी दुसरी आणून दिली. थँक्यू आबाजी. मध्ये त्या आबाजीची वगैरे काही गलती नाही, त्यांना हे माहीत नव्हतं की ते पोहे खराब झाले आहे म्हणून. मग मित्रांनो, आज जायचं आहे मला मारेगाव, थोडंसं काम आहे मला. आणि माझं 5 तारखेला पार्सल येणार होतो, ते आजच येणार आहे. आपल्याला पार्सल म्हणलं का खूपच खुशी, इकडे पैसे किती जाऊ. तर चला मित्रांनो, मी करते तयारी मारेगाव जाण्यासाठी आणि निघते. बघू आज पण काय भेटते. तर ॲटो तर कधी राहत नाही जर मग गाडी वगैरे. माझी झाली तयारी, आता मी निघते मारेगाव जायला. तुम्ही म्हणत असाल कानातले बिनातले का नाही लावत, तर मला कानातले आवडत नाही म्हणून माझा भाऊ आला घरी. मी चालली आता, चला भेटू मारेगावला. मी जे रोज व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काल सांगितलं होतं की एक टेन्शन म्हणून. टेन्शन वगैरे ते काही नाही, फक्त 1-2 जणांनी मला असं म्हणलं की तू त्या व्हिडिओमध्ये आणली हा शब्द कशाला म्हणलं. आता जे लोक माझा व्हिडिओ पाहिल, म्हणजे जे म्हणणार आहे ते त्यांना तर समजूनच जाईल. तुम्हाला एवढं वाईट वाटलं असेल तर सॉरी त्याच्यासाठी, पण मी व्हिडिओ तो डिलीट करू शकत नाही, कारण तो माझा त्या व्हिडिओवर जास्त व्ह्यूज आहे म्हणून. किती सुंदर फुलं लागले इकडे. आणि मी जो व्हिडिओ म्हटलं तो व्हिडिओ मी डिलीट तर मारणार नाही आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये मी काही गलत पण बोलली नाही आहे कुणाला, आणि कुणाचं नाव पण घेतलं नाही आहे, म्हणून मला तो व्हिडिओ डिलीट मारावं असं मला काही वाटत नाही आहे. म्हणून वाईट वाटलं आहे तर सॉरी. आली आहे मारेगावला. मी माझं काम करून घेते पहिले, नंतर मग कॉलेजमध्ये जाते. थोडंसं काम आहे, फ्रेंडला भेटायचं आहे. याचं आहे पार्सल. मी केला पार्सलवाला फोन, म्हणून मी इथं बसून आहो की आजी आहे माझ्यासमोर बसून. पार्सलवाला इथपर्यंत थांबावं लागेल, वाट पाहावं लागते. जागा कोणती माहीत नाही, इकडे प्रेमाचा चहा लिहून आहे. पार्सलवाल्याला मी पुन्हा एकदा फोन करून पाहते, कारण तो अजून कॉल नाही आला आणि तो पण नाही आला. काढले मी पार्सलवाल्याचे पैसे द्यायसाठी, दादा काही अजून आला नाही. पुन्हा आला पार्सलवाला, दादा आपण घेऊन येऊ पार्सल. पण तर घेतलं आपलं पार्सल. आता जाऊ थोडंसं कॉलेजकडे. मारेगावमध्ये मित्र आले काही कमी नाही, इकडे 5-5 आहे. अरे 4च आहे, एक कुठे लागा. पोचलो आपण आपल्या कॉलेजला, ते म्हणजे कला वाणिज्य कॉलेज मारेगाव. कुठेही जाऊ, आरशासमोर आल्यानंतर आपलं जल पडल्याशिवाय बरं वाटत नाही थोडंसं. पहा कशी दिसत आम्ही. ट्रेन तर नाही आली, एक कार्तिक दादा आला, ते घेऊन आला प्रसाद पेपरचा. आज आहे कार्तिक दादाचा पेपर, तो प्रसाद बरं का. तुम्ही काही नका सांगू, कॉलेजमध्ये जमत नाही म्हणून चाललो आपण बाहेर. म्हणजे आपण चाललो आता आपल्या कामासाठी बाहेर. मला जायचं होतं सेतूमध्ये, पण तो अजून दादा आला नाही म्हणून मी आली होती कॉलेजमध्ये पण काही मुली आल्या नाही म्हणून आता वापस जातो. कसं आहे मग आमचं मारेगाव. आता मार्केटमध्ये आता मला आईसाठी घ्यायचे चप्पल वावरात घालायसाठी, म्हणून घेऊन घेतो मी पहिले चप्पल, नंतर घरी जातो. मला आज त्रास येत नाही म्हणून. झालं चप्पल वगैरे घेऊन आता जाऊ आपण आता घरी. मारेगावमध्ये काही नमुन्याला कमी नाही आहे, जागेवरच्या जागेवर देवभर लांगात. काका लईच डिप्रेशनमध्ये चालले. पण आम्हाला थोडंसा मारेगाव कसं आहे मग. आता चाललो आम्ही घरी परदादाच्या ॲटोनं. म्हणत आहे की मला ब्लॉगमध्ये घे, आपण दादाचा ॲटो. आम्ही चाललो गावाला घरी.
आहे कोलगाव. आम्ही आत्ता पोहोचलो कोलगावमध्ये. बेळगावला जायच्या आधी कोलगावमधून जावं लागते. पहा कोलगावचे घर किती मस्त आहे. पण ब्रेकरले काही कमी नाही आहे. हे आहे जगन्नाथ बाबाचं मंदिर. बघा मंदिर किती सुंदर आहे. चला मग भेटू घरी गेल्यानंतर. आता आली मी घरी. आता फ्रेश होते थोडे आणि नंतर आपलं पार्सल करू, कारण आपल्याला पार्सल करायची काही खूपच राहते. मी होतं फ्रेश थोडं. मी झाली फ्रेश. आता आपण बोलू आपलं पार्सल. हे काहीतरी आलं त्याच्यासोबत. काही नाही, बिल आहे. जाऊ द्या, मी पार्सल दाखवत नाही तुम्हाला. पार्सल जर झालं पाहून. चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब पण करा बरं का.